आज आपण प्रभू येशूच्या मरण्याच्या 50 कारणांच्या मालिकेतलं 5वं आणि खरं सांगायचं तर कदाचित सगळ्यात हृदयस्पर्शी कारण पाहणार आहोत. ते कारण आहे पापी लोकांसाठी देवाचं प्रेम आणि त्याची कृपा किती महान आहे हे प्रकट करण्यासाठी येशू मरण पावला. चला तर मग या अद्भुत सत्यामध्ये आपण आणखी खोलवर जाऊया. हे वचन खरं तर मानवी तर्काच्या अगदी पलीकडचं प्रेम आपल्यासमोर ठेवतं. म्हणजे आपण साधारणपणे कोणासाठी त्याग करतो, जे आपले जवळचे आहेत, जे चांगले आहेत किंवा जे त्या त्यागाला पात्र आहेत असं आपल्याला वाटतं, बरोबर? पण देव म्हणतो की त्याने आपल्यासाठी तेव्हा त्याग केला जेव्हा आपण त्याचे शत्रू होतो, जेव्हा आपण त्याच्यापासून खूप दूर होतो. आता हे कसं शक्य आहे? यामागे नक्की काय कारण आहे हेच तर आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. देवाच्या प्रेमाची खोली मोजण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला म्हणजे त्याने दिलेल्या बलिदानाची अमूल्य अथांग किंमत, आणि दुसरा म्हणजे ज्यांच्यासाठी हे बलिदान दिलं गेलं ते आपण किती अपात्र होतो. या 2 टोकाच्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा देवाच्या प्रेमाची खरी महानता आपल्यासमोर प्रकट होते. खरं तर प्रेमाचं खरं मोजमाप कशावरून होतं? तर दिलेल्या दानाच्या मूल्यावरून. आणि देवाने काय दिलं? काही क्षणभंगूर सोनं चांदी किंवा हे तात्पुरतं जग नाही. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा सगळ्यात मौल्यवान भाग. आता या दानाचं अथांग मूल्य समजून घेण्यासाठी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हा पुत्र नेमका होता तरी कोण. तर या बलिदानाच्या अमूल्य मूल्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला ख्रिस्त या पदवीचा अर्थ आणि त्याचं खरं स्थान समजून घेणं खूप आवश्यक आहे. तो फक्त कोणी एक महान शिक्षक किंवा एक चांगला माणूस नव्हता. बायबलनुसार तो कोण होता? चला पाहूया. ख्रिस्त हा शब्द मूळ ग्रीक शब्द ख्रिस्तॉसवरून आलाय, ज्याचा अर्थ होतो अभिषिक्त. म्हणजे काय तर जुन्या काळात राजांना आणि महायाजकांना एका विशेष कार्यासाठी तेलाने अभिषेक केला जायचा. ख्रिस्त हा देवाचा अभिषिक्त राजा म्हणजेच मसीहा आहे, आणि ही सर्वोच्च गौरवाची पदवी आहे. आता जरा यावर विचार करा. तो केवळ एक अभिषिक्त राजा नव्हता, तर तो देवाचा स्वतःचा पुत्र होता. त्याच्यात आणि स्वर्गीय पित्यामध्ये एक अद्वितीय, एक सनातन आणि कधीही न तुटणारं नातं होतं. हे बलिदान किती मोठे होतं हे समजण्याची ही पहिली पायरी आहे. आणि तो फक्त एक पुत्र नव्हता, तो एकुलता एक पुत्र होता. म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. या नात्याची जी अद्वितीयता आहे ती या बलिदानाच्या मूल्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. याचा सरळ अर्थ असा होतो की देवाने खऱ्या अर्थाने आपलं सर्वस्व दिलं. आणि यशायाच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे त्याचं राज्य फक्त इस्रायलपुरतं मर्यादित नव्हतं, तो संपूर्ण विश्वाचा राजा होता. वचन सांगतं, राज्याचे ओझे त्याच्या खांद्यावर होते. जरा विचार करा, अशा वैश्विक सर्वशक्तिमान राजाने आपलं जीवन दिलं. हे बलिदान किती अमर्याद आणि किती अथांग होतं. चला आता आपण प्रेमाच्या दुसऱ्या मोजमापाकडे वळूया. जर देवाने एवढी मोठी किंमत मोजली तर मग आपण नक्कीच खूप मौल्यवान असणार, नाही का? आपण या बलिदानासाठी पात्र होतो का? बायबल ह्याचे एक आश्चर्यकारक उत्तर देतं. आणि हाच तो कळीचा प्रश्न आहे. जर ख्रिस्त इतका मौल्यवान होता तर त्याने आपल्यासारख्या साध्या पापी माणसांसाठी स्वतःला का दिलं? यामागचं कारण आपल्यामध्ये नाहीये, ते देवामध्ये आहे. आता ही तुलना कदाचित थोडी विचित्र वाटेल, पण ती एक खूप महत्वाचा आध्यात्मिक मुद्दा स्पष्ट करते. एक बेडूक घ्या किंवा निसर्गातला कुठलाही प्राणी, तो कधी जाणून बुजून आपल्या निर्माणकर्त्याच्या विरोधात बंड करतो का? नाही. त्यांनी पाप केलेलं नाही. पण आपण म्हणजे मानवजात, ज्यांना देवाने सारासार विचार करण्याची क्षमता दिली, आपणच आपल्या निर्माणकर्त्याच्या विरुद्ध बंड केला आहे, त्याला नाकारलं आहे. या तुलनेचा मुद्दा हा नाही की माणसं बेडकांपेक्षा कमी मोलाची आहेत. नाही, तसं नाही. मुद्दा हा आहे की आपली आध्यात्मिक स्थिती जास्त वाईट आहे. देवाला बेडकांसाठी मरण्याची गरज नव्हती, कारण त्यांनी पाप केलं नव्हतं. पण आपण केलं आहे, आणि आपलं पाप देवाच्या पवित्रतेच्या विरुद्ध इतकं मोठं आहे की त्यासाठी एका दैवी बलिदानाचीच गरज होती. कल्पना करा की आपल्या पापांचं कर्ज एका विशाल पर्वतासारखं आहे. ते इतकं मोठं आहे की कोणताही माणूस किंवा कोणताही प्राणी ते फेडूच शकत नाही. का? कारण एका अनंत पवित्र देवाच्या विरुद्ध केलेल्या पापाचं कर्जसुद्धा अनंतच असतं. आणि म्हणूनच केवळ एका अनंत दैवी व्यक्तीचं बलिदानच ते कर्ज पूर्णपणे फेडू शकत होतं.
मग जर आपण अपात्र होतो आणि आपलं पाप इतकं मोठं होतं, तर या बलिदानाचं स्पष्टीकरण काय? याचं उत्तर एका शब्दात आहे: कृपा. कृपा म्हणजे काय? तर अपात्र लोकांना दिलेलं एक अमूल्य दान. हे वचन अगदी हेच सत्य अधोरेखित करतं. आपल्याला तारण आपल्या लायकीमुळे नाही मिळालं, तर त्याच्या कृपेच्या संपत्तीप्रमाणे मिळालं आहे. हे काही आपल्या मूल्याला दिलेलं बक्षीस नाही आहे, तर देवाच्या अनंत मूल्याचा आणि प्रेमाचा तो एक ओघ आहे, जो आपल्यासारख्या अपात्र लोकांकडे विनामूल्य वाहतो. न्यायानुसार बोलायचं झालं तर आपल्या पातांमुळे आपल्याला देवाकडून शिक्षाच मिळायला हवी होती. पण कृपेमुळे आपल्याला काय मिळालं? तर अपराधांची क्षमा, त्याच्या रक्ताद्वारे. हाच तर कृपेचा चमत्कार आहे. जे मिळायला हवं होतं ते मिळालं नाही, आणि जे मिळवण्याची आपली अजिबात पात्रता नव्हती ते आपल्याला विनामूल्य मिळालं. आता हे सगळं ऐकून कदाचित काहींना असं वाटेल की अरे, पण मी ह्या दानासाठी पात्र नाही, मी खूप पापी आहे. आणि हेच तर सत्य आहे, आपण पात्र नाही. पण चांगली बातमी ही आहे की हे दान पात्र लोकांसाठी आहेच नाही. मग ते स्वीकारायचं कसं? तर मग हे दान कसं स्वीकारायचं? चला, आपण एकत्र अगदी हळुवारपणे या मार्गावरून पुढे जाऊया. पहिली पायरी, आपल्या अंतःकरणात अगदी प्रामाणिकपणे हे मान्य करा की हो, आपण देवाच्या पवित्रतेसमोर अपात्र आहोत. दुसरी पायरी, ख्रिस्ताने वधस्तंभावर जी अमूल्य किंमत मोजली त्यावर मनन करा, त्या त्यागाची महानता ओळखा. तिसरी पायरी, हे समजून घ्या की हे एक विनामूल्य दान आहे, हे चांगल्या कर्मांनी कमावता येत नाही किंवा विकत घेता येत नाही. आणि चौथी, सगळ्यात महत्वाची पायरी, विश्वासाने त्याचा स्वीकार करा. म्हणजे काय? तर फक्त देवावर विश्वास ठेवून म्हणायचं, प्रभू, मी हे दान स्वीकारतो. चला, या अंतिम प्रश्नावर थोडं मनन करूया. जगाच्या इतिहासात असा एकतरी राजा आहे का जो आपल्या विरुद्ध बंड करणाऱ्या, आपला द्वेष करणाऱ्या शत्रूंसाठी स्वतःहून आपलं सिंहासन, आपला मान आणि आपलं जीवन देईल? नाही, कोणी नाही. पण आपला राजा प्रभू येशू ख्रिस्त याने ते केलं. आणि हेच त्याचं अद्वितीय, अतर्क्य प्रेम आणि त्याची अथांग कृपा आहे.